आम्ही फेब्रुवारी महिन्यात हरिहरचा ट्रेक केला होता. 1 दिवसाचा हा ट्रेक होता. अ, या ट्रेकमध्ये विशेष करून पाहण्यासारख्या गोष्टी बऱ्याचशा होत्या. काही बेसिकली नैसर्गिक जे या किल्ल्याचं महत्त्व आहे ते खूप छान आहे. ते पाहण्यासारखं आहे. त्यामुळं जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या किल्ल्याला नक्कीच जर तुम्ही गिरीप्रेमी असाल तर व्हिजिट द्यायला हरकत नाही. सुरू करूयात आपण. या किल्ल्याचे महत्त्वाचे मुद्दे आपण काय बघूयात आधी. एक मिनिट हां. पेन दिसते ना सर्वांना? हो, हो. दिसत आहे. ओके, ओके. तर या किल्ल्याची आपण बेसिक माहिती बघूयात. या किल्ल्यावरती या किल्ल्याची उंची किती आहे? समुद्र सपाटीपासून अजून या किल्ल्यावरती किती आहेत वगैरे. प्रतीक अ, हे पाहूयात. किल्ल्याच्या आजूबाजूला महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत? हॅलो प्रतीक, तुझा आवाज हा नवीन पॉइंट जसा सुरू केलास ना हॅलो विनायकदा, तसा ब्लर होतोय आवाज. तुझा ही जी नवीन स्लाइड सुरू केली आहेस ना तेव्हापासून आवाज ब्लर ऐकू येतोय मला. बाकीच्यांना पण जर तसं जाणवलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका कमेंट. आवाज ब्लर होतोय. आता आय होप आवाज येत असेल आता. नाही, ब्लर होतोय आवाज. पहिली स्लाइड जी होती ना तेव्हा बरोबर आला. ओके. हा, आता आता चालू कर आवाज. ओके, ओके. जर कोणी मला वाटतं महेंद्र सर अनम्यूट वरती. जर कुणाचं अनम्यूट असेल तर म्यूट करा प्लीज. ओके. तर या किल्ल्याच्या आजूबाजूला काय आहे? या किल्ल्याचा इतिहास. ओके. तर या किल्ल्याचा इतिहास काय आहे? या किल्ल्याची आकर्षणं कुठली आहेत? म्हणजे या किल्ल्यावरती आपण काय बघू शकतो? काय ठिकाणं आहेत? त्याची आपण माहिती घेऊ. नंतर आम्ही ट्रेक केला होता त्या ट्रेकचे थोडे फोटो आणि थोडी माहिती, कसं गेलो होतो काय, याविषयी आपण पाहू. तर किल्ल्याची थोडक्यात माहिती अशी तर हा एक सह्याद्रीतला डोंगररांगातील वैशिष्ट्यपूर्ण दुर्गावशेषामुळे प्रसिद्ध असा किल्ला आहे. तो कसा आहे आपण पाहूया. नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. ब्रह्मगिरी किंवा आपण त्याला त्र्यंबकगड म्हणून पण ओळखतो. समुद्र सपाटीपासून 1120 मीटर किंवा 3676 फूट उंचीवर असलेला हा त्रिकोणी आकाराचा किल्ला आहे. हा किल्ला एक टेहाळणीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. जवळ असलेल्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला. किल्ला नैसर्गिकरित्या भक्कम तटबंदीचा आहे. नॅचरली जे किल्ल्याची म्हणजे जसं आपण कुठल्याही किल्ल्याला तटबंदी पाहतो, तशी ह्या किल्ल्याला भक्कम तटबंदी म्हणजे एक काय म्हणतात दगडी तटबंदी करण्याची वगैरे तशी गरज नाहीये. नव्हती त्यावेळी. कारण तुम्ही जर पाहिलं असेल पहिल्या इमेजमध्येच तर किल्ला पूर्ण सरळ अशी कातळामध्ये उभा आहे नॅचरली. त्यामुळे त्याला असं काही तटबंदीची गरज नाही. बघूया आपण पुढे कसं ते काय आहे ते. तर किल्ला जणू निसर्गाने कातळात उभारलेला दिसतो. किल्ला चढण्यास असा सोपा आहे. दिसतो तो म्हणजे विलक्षण भयंकर दिसतो किल्ला, पण कसा तो सोपा आहे ते का ते पण आपण पाहूयात. गडाकडे जाण्याचे हे 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून त्र्यंबकेश्वरच्या 3 किलोमीटर अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोख्याकडे
मुख्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव लागते. नंतर दुसरा मार्ग आहे नाशिक त्र्यंबकेश्वर कडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने. सापगावकडे जाताना त्र्यंबक पासून 15 किलोमीटरवरच्या लागणाऱ्या हर्षेवाडीकडे पोहोचल्यावर किल्ल्याला जाता येते. म्हणजे हे निरगुडपाडा आणि हर्षेवाडी अशी 2 गाव आहेत बेस विलेजेस. त्यांना आपण आणि जाऊ शकतो आणि तिथून आपण किल्ला चढायला सुरुवात करू. आणि जो तिसरा मार्ग आहे, ज्या मार्गाने आम्ही गेलो होतो, इगतपुरी घोटीवरून अप्पर वैतरणा कॉलनी म्हणजे वैतरणा धरणाचं जे बॅक वॉटर आहे तिथून तुम्ही जाऊ आहे ना, ते वैतरणा आणि मग पडायला जातो पुढे. निरगुड पाडा म्हणजे मार्गाला हा कनेक्ट होतो आणि मग तिथून तुम्ही परत किल्ला सोडायला सुरुवात करू शकता. साधारण ट्रेकर्स नॉर्मली निरगुड पाड्याच्याच रस्त्याने वरती जातात. नंतर आम्ही पण हाच मार्गाने गेलो होतो. नंतर पुढच्या स्लाइडमध्ये आपण एक साधारण मॅप बघूया, ज्याच्यात दिसते आपल्याला की कुठले कुठले रस्ते आहेत किल्ल्यावरती जाण्यासाठी. तर हर्षेवाडी ही किल्ल्याच्या उत्तरेकडे येते आणि दक्षिणेकडे निरगुडपाडा राहते. तर वरती जर गेलं तर दोन्ही मार्ग एका ठिकाणी परत कनेक्ट होतात. एक पुढे प्लेटो आहे, प्लेटोवरती कनेक्ट होऊन मग परत दोन्ही मार्ग तसेच वरती मेन डोअरकडे जातात. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती तर. आणि जे वरती किल्ल्याच्या वरती आहे ते म्हणजे बेसिक. आणि अजून एक तिसरा एक मार्ग आहे जो जर निरगुडपाड्यावरून सरळ पुढे गेलो तर तो एक तर त्र्यंबक फाट्याकडे जाणारा एक रस्ता आहे. त्या रस्त्यानेही तुम्ही थोडं म्हणजे एक अजून एक हिल क्लाइंब करून तुम्ही परत वरती येऊन सरळ त्या जो आपला निरगुडपाड्यावरून जाणारा रस्ता आहे त्याला कनेक्ट होऊन परत तुम्ही वरती जाऊ शकता. असे 3 मार्ग आहेत साधारण किल्ल्याला वरती जाण्याचे. अजून किल्ल्याचे महत्वाचे विशेष भाग असे आहेत की किल्ल्याला एक गुप्त दरवाजा आहे, मेन डोर आहे, हनुमान मंदिर, तलाव, एक ध्वजस्तंभासाठी म्हणजे कातळातच नॅचरली अशी एक हाईट आहे, पीक पॉइंट म्हणता येईल किल्ल्याचा, तिथे ध्वजस्तंभ त्या गावकऱ्यांनी लावलेला आहे. नंतर पाण्याचे टाके आणि नीलम मंदिर किंवा दारू कोठा तिथं आहे. तसं बघूयात आपण पुढे. तलाव आहे, तर पाणी तसं पिण्याजोगतं पाणी नाहीये, पण पाणी आहे किल्ल्यावरती. ते आता सध्या लोकांच्या पर्यटनामुळे आणि काही त्याची काळजी न घेतल्यामुळे ते आता पाणी पिण्याजोगतं नाहीये. पाहूयात पुढे ते. किल्ल्याच्या आजूबाजूला काय आहे? किल्ल्याच्या आजूबाजूला आपल्याला पूर्ण अभेद्य शैलीच्या रांगा दिसतात. म्हणजे कळसुबाई ते अलंग मदनकुलम जो पूर्ण पट्टा आहे आणि तसंच वैतरणा धरणाचं बॅकवॉटर हे साऊथ ईस्टला आपल्याला पूर्ण किल्ल्यात दिसतं. तर फेणीचा डोंगर किल्ल्याच्या सगळ्यात जवळ दुसरा उंच डोंगर किंवा डोंगर म्हणता येईल. नंतर उटवड आणि बसगड हे दोन्ही किल्ले त्याच दिशेला वेस्ट साईडला आपल्याला दिसून येतात. तर ब्रह्मपर्वत ते अंजनेरी अशी कंटिन्युअस परत त्र्यंबक ची जी आपण म्हणू शकतो त्र्यंबकगडाची जी रेंज आहे ती पूर्ण आपल्याला दिसून येते. काल जे एक सेशन झालं होतं अजय ढमढेरे सरांचं, त्याच्यात त्यांनी वर्णन खूप छान केलं होतं. त्यांनी ट्रान्सलेटरी केलं आत्ताच, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलं होतं की पूर्ण अशी निळी एक लाईन दिसते अशी लांबून जर तुम्ही बघितलं, खालून जर तुम्ही खोऱ्यातून आले वैतरणाच्या तर तुम्हाला ते पूर्ण लांब अशी जशी ही कळसुबाईची पण रेंज दिसते तशीच ही पण त्र्यंबकची रेंज आपल्याला त्या रेंज दिसून येते. पायथ्याला जशी मी सांगितली 2 गावं आहेत, निरगुडपाडा किंवा टाके आहे. त्या गावाला टाके हर्षे असं पण म्हणतात निरगुडपाड्याला, आणि हर्षेवाडी ही 2 गावं पायथ्याला आहेत. तर आपण पाहूयात. तुम्ही सांगितलं की अभेद्य शैलेजा हा जो पहिला फोटो या पानसरे सरांनी मागे आपल्याला व्हॉट्सअपला शेअर केला होता. ओंकार ओक म्हणून जे ट्रेकर आहेत, सध्या त्यांचे ट्रॅव्हल वरती सेशन चालू असतात.
तर त्यांनी हा फोटो मार्क केलेला आहे बघा. ते पूर्ण कळसुबाई, साकेरा, सिंधोळा, बैलघाट्या, धोंडिरा, किरडा, काटिरा, नवरा-नवरीची खांड, अलंग, नंतर बांबून, बांबून अलंगच्या नंतर मला सॉरी बांबून आधीच आहे. नंतर अलंग, मदन, उलंग आणि छोटा कुलम असे कंटिन्युअस रेंज आपल्याला इकडून दिसते. पण त्याच्यासाठी बेसिकली वेदर क्लिअर पाहिजे. आम्ही गेलो होतो तेव्हा आम्हाला एवढं क्लिअर दिसत नव्हतं. पोल्युशनमुळे ते दिसत नव्हतं. नंतर खाली तिथेच मारेधन म्हणून पण एक डोंगर किंवा एक गड टाईप आहे. तर वाकी देवीचा डोंगर पण आपल्याला दिसून येतो. खाली ते वैतरणाचं बॅकवॉटर आपल्याला दिसून येतं. वेस्ट साईडला जर बघितलं आपण तर तसंच म्हणजे फिरलो एक राईट साईडला जर बघितलं तर बसगड किंवा भास्करगड आपल्याला दिसतो. नंतर उटवडचा जो किल्ला आहे तो पण आपल्याला दिसतो. नंतर हा फेनीचा डोंगर. आता हा फेनी आहे त्याला आपण हरिहरला कनेक्टेड असा ट्रेक करू शकतो. तर आमची इच्छा होती पण वेळेअभावी आम्हाला तो करता नाही आला. फेनीचा डोंगर तो पण एक छान असा कनेक्टेड सेकंड पार्ट ऑफ द ट्रेक होऊ शकतो. कारण की हा 1 दिवसात हरिहर कंप्लीट होत होतं. त्यामुळे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही नक्की फेनीच्या डोंगरला व्हिजिट देऊ शकता. नंतर नेक्स्ट जर आपण पुढे बघितलं तसंच अजून जर किल्ल्याच्या वरती टॉपला गेल्यानंतर किंवा किल्ल्याच्या त्याच बाजूने राईटला जर बघितलं अजून तर तुम्हाला ब्रह्मपर्वत दिसतो. लगेच संलग्न असा हरिहरला थोडा मध्ये मध्ये अशी दरी आहे आणि नंतर कनेक्टेड असा ब्रह्मपर्वत आहे. तसंच ब्रह्मपर्वताला च्या मागच्या साईडला कंटिन्युअस जी त्र्यंबक किल्ल्याची जी रेंज म्हणता येईल ती आपल्याला दिसून येते. त्र्यंबक किंवा ब्रह्मगिरी. तर ब्रह्मगिरी जर तुम्हाला माहिती असेल तर ब्रह्मगिरीच्या बेसलाच त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे आणि ब्रह्मगिरीच्या वरतून पर्वतावरून नदीचा उगम त्यासाठी त्याचं महत्व खूप आहे. तर त्यालाच कनेक्टेड असा भंडारदुर्ग आहे. मध्ये एक अशी छोटीशी एक पहिल्या इमेजमध्ये दिसेल बघा तुम्हाला अशी एक रेंज दिसते एक छोटीशी जी खाली खड्ड्यात आहे अशी. तर त्या रेंजमधून पायऱ्या आहेत अशा उतरण्यासाठी खाली मला वाटतं पानसरेश्वर तिकडे जाऊन आलेले आहेत. तेही छान आहे पाहण्यासारखं आहे म्हणजे भैरवगड आणि तो जो भंडारदुर्ग किंवा भंडारदुर्ग आणि ब्रह्मगिरी कनेक्ट करणारे हा एक पॅच आहे. आणि नंतर पुढे आल्यानंतर कंटिन्युअस नवरा नवरी हा पण एक फोर्ट आहे. नंतर कापाड्या जो आहे तो थोडासा ब्रह्मपर्वत सोडून लगेच कनेक्टेड असा डोंगर आपल्याला दिसून येतो कापाडा नावाचा. नंतर शेवटी अंजनेरी दिसतो आपल्याला. अंजनेरीला कनेक्टेड मग शेवटी नवरा नवरी आणि ससुर आहे. तर जे स्टार्ट होतो ते इथं पहिल्या इमेजमध्ये क्लिअर त्याची रेंज पूर्ण आहे. पहिल्यांदा जवळच हा ब्रह्मपर्वत, भंडारदुर्ग, नंतर ब्रह्मगिरी, नंतर त्याच रेंजमध्ये पुढे गेल्यानंतर 6 नंबरला अंजनेरी, नवरा नवरी आणि ससुरे आणि एकदम पुढे जर म्हणलं तर मध्यभागी असा ही पूर्ण रेंज आहे त्र्यंबक किल्ल्याची. पुढे बघूयात आपण जरा गुगल मॅपच्या सहाय्याने मी जरा कुठले कुठले पिक्स आहेत हायर पॉईंट आहेत ते याच्यामध्ये दाखवले सांगितलं तसं इथे साधारण गोदावरी नदीचा उगम होतो. एक मिनिट तुम्हाला दिसतं ब्रह्मगिरी जो आहे इथे साधारण तुम्हाला गोदावरी नदीचा उगम मिळतो. हा जो ब्रह्मपर्वत आहे शेजारी म्हणजे हरिहरला हा कनेक्टेड आहे. थोडस नावांमध्ये कन्फ्युजन होतं पण ब्रह्मगिरी किंवा त्र्यंबकेश्वर हा किल्ला आहे आणि हा पर्वत आहे इकडचा तो हरिहरला कनेक्टेड आहे. नंतर हे बाकीची कंटिन्युअस ही सरळ अशी सरदेशी रेंज आहे ती आपल्याला क्लिअर दिसून येते. आणि इथे खाली आपल्याला वैतरणाचं जे बॅकवॉटर आहे ते दिसून येतं.
तर नेक्स्ट बघूयात आपण किल्ल्याचा इतिहास काय आहे ते आपण पाहूयात थोडक्यात. दिनर किंवा हर्षगड याला म्हणतात. तर हा प्राचीन किल्ला यादवांच्या काळामध्ये साधारण बांधण्यात आला. 860 ते 1317 या कालखंडात साधारण वेगवेगळ्या यादवांचा कालखंड मानला जातो. तर ते याच काळात असावा असा अंदाज आहे. शहाजीराजांनी 1626 साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला सुद्धा जिंकला. म्हणजे बाकीचे जे आजूबाजूचे जे किल्ले आहेत त्यांना जेव्हा शहाजीराजांनी जिंकून घेतलं तेव्हाच हा किल्ला पण त्याच्याबरोबर जिंकून घेतला. पुढे याचा ताबा मुघलांकडे गेला. 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. जेव्हा शिवाजी महाराजांचे जसं माहिती असेल तुम्हाला पहिले पेशवे त्यांना म्हणतात मोरोपंत पिंगळे अष्टप्रधान मंडळातले त्यांनी हा किल्ला मग मुघलांकडून परत 1670 मध्ये जिंकून घेतला. नंतर 8 जानेवारी 1689 रोजी मुघल सरदार मातबर खान याने हा किल्ला जिंकला. तर परत त्याची म्हणजे सत्ता मुघलांकडे गेली. पुन्हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. शेवटी 1818 मध्ये इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्स याने हा किल्ला जिंकला. म्हणजे परत जेव्हा पेशव्यांची परत जेव्हा पेशव्यांवरती अटॅक झाला किंवा मराठा साम्राज्याचं लोप पावत गेलं त्यावेळी इंग्रजांनी जसे किल्ले घेण्यास सुरुवात केली आणि प्रत्येक किल्ल्यावरती अटॅक करून तिकडे जाणारा वाटा फोडून तोफा वगैरे लावून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि बऱ्यापैकी त्यांनी किल्ल्यांची आपल्या नासधूस केली. तर त्यावेळी हा जो कॅप्टन ब्रिग्ज आहे हा किल्ल्याच्या जेव्हा पायथ्याला आला तिथे त्याने हा किल्ल्याची जी जे जे भव्यता आहे आणि जे दुर्गमता आहे ती पाहिल्यानंतर त्याने तो एकदम असा अचंबित होऊन त्याने त्या किल्ल्याला तसंच ठेवलं म्हणजे कुठला हात लावला धक्का लावला नाही आणि तो काय म्हणतो ते पण बघूया आपण. म्हणून आज आपण कुठलंही म्हणजे त्यांनी काही तिथे अटॅक न केल्यामुळे आपण तांत्रिक आधार न घेता हा किल्ला इझिली चढून जाऊ शकतो. शेवटी त्याचं बघूया त्याचं काय हे होतं. एक मिनिट माझ्याकडे आहे पुढे थोडी स्लाइड मागे पुढे झाली ते मी नेक्स्ट ह्याच्यामध्ये टाकलेलं मी सांगेल नंतर तो काय ब्रिक्स काय म्हटला होता त्याच्याबद्दल. एक मिनिट आहे माझं. तर जेव्हा ब्रिक्स इथे आला होता तेव्हा त्याने सिंपल इंग्लिशमध्ये असं म्हटलं होतं की एकच मिनिट Words can give no idea of its dreadful steepness. It is perfectly straight for, I suppose, 200 and can only be compared to a ladder over height of this nature. म्हणजे जेव्हा तो आला तेव्हा त्यांनी जी भव्यता पाहिली ते बघून तो असं म्हणतो की या किल्ल्याची पायऱ्यांचे वर्णन शब्दात करणं कठीण आहे. सुमारे 200 फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात. तर या पायऱ्यांचं वर्णन करताना बरेचसे इतिहासकार पण असं म्हणतात की जसं जणू स्वर्गात जाणाऱ्या या पायऱ्या तर आपण पुढे फोटोमध्ये पाहूच की ह्या सरळ साधारण 90 पायऱ्या आहेत मुख्य दरवाजापर्यंत कंटिन्युअस स्ट्रेट अशा उभ्या पायऱ्या कातळात कोरलेल्या आहेत. मॅनमेड असे म्हणजे कुठली दगड आणून तिथे रचलाय वगैरे असं काहीच नाहीये. म्हणजे कंटिन्युअसली तो कातळ फोडून बनवलेल्या पायऱ्या आहेत आणि वर त्या मुख्य दरवाजाला लागून असे 2 बुरुज पण तिथे आहेत. नंतर पुढेच त्या संलग्न अशा बुरुजाला रॉक कट गॅलरी आहे. म्हणजे या ब्रिटिश अधिकारी जेव्हा तिथे गेला होता त्यांनी त्याचं त्या पॅचचं वर्णन रॉक कट गॅलरी असं केलेलं आहे.
नंतर वरती तिथून परत सरळ पुढे चढत गेल्यानंतर 130 सेम त्याच टाईपच्या बांधणीच्या त्याच म्हणजे फोडून तयार केलेल्या दगड कातळात 130 अशा खड्या झिगझॅग अशा पायऱ्या आहेत. नंतर दुसरा दरवाजा लागतो आपल्याला परत मेन एंट्रन्स म्हणता येईल किल्ल्याची. तर तसंच पुढे गेल्यानंतर चोर दरवाजा, चोरदिंडी पाहूयात आपण ते सर्व. तर पाण्याचे तलाव लागतात वरती. 2 तलाव आहेत साधारण मला वाटतं. नंतर हनुमान मंदिर आहे. तलावाला संलग्न असं शिवलिंग आहे. दारू कोठार आहे. पाण्याचे टाके आहेत. किल्ल्याचे सर्वोच्च ठिकाण आहे जे आपण नक्कीच गेलं पाहिजे तिथे. तिथून पॅनोरॅमिक व्ह्यू खूप छान पाहायला मिळतो. नंतर शेवटी आपण स्कॉटिश कडा पाहूयात काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे. हे सर्व किल्ल्याची महत्त्वाची ठिकाणं आपण बघूयात आता पुढे. जसं मी सांगितलं की 90 कंटिन्युअस या पायऱ्या आहेत. हा राईटचा जो फोटो आहे, हा आधीचा फोटो आहे आणि हा आत्ताचा करंटचा फोटो आहे. इथे मध्ये मेन डोअरला आता शेंदूर वगैरे लावून ठेवल्यामुळे हा लांबून पण जरा विजिबल आहे. नाहीतर जर राईट साईडने अंधार जर असेल, तर आपल्याला हे विजिबल होत नाही बऱ्यापैकी. जेव्हा तुम्ही चढता किल्ला नीरुड पाडून राईट साईडने आम्हाला पण तो जेव्हा आम्ही पठारावरती आलो तेव्हा तो दिसत नव्हता. जसं जसं तुम्ही वरती चढता तर तुम्हाला थोडा क्लिअर व्ह्यू मिळत जातो त्याचा. या पायऱ्यांची खासियत अशी की तुम्ही चढताना तुम्हाला इथे कुठला सपोर्ट असा लागत नाही. म्हणजे जरी या खड्या तसं 75 डिग्रीच्या अँगलवरती या अशा स्टीप अशा पायऱ्या आहेत. तर असं चढताना तुम्हाला विशेष असा आधार लागत नाही कारण की इझी आहे आणि तिथं असे खोबण्या करून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक पायरीला दोन्ही साईडला हात लावून असं तुम्ही चढू शकता. अशा खोबण्या करून ठेवलेल्या आहेत. तर थोडंसं रिस्की आहे पण तुम्ही इझिली चढू शकता. फक्त पावसाळ्यात इकडे जाऊ नये असा बऱ्याचशा ट्रेकरचा एक मत आहे. कारण तिथे पिकनिक करणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे आता सध्या जरा व्हिडिओ वगैरे पाहून. त्यामुळे इथे अव्हॉइड करावं. जसं आम्ही फेब्रुवारी महिन्यात किंवा त्याच्या आधी थोडंसं पाऊस संपल्यानंतर गेलं तर चांगलंच आहे. थोडं रिस्क फॅक्टर पण कमी होऊन जातो. नेक्स्ट पाहूयात आपण पुढे. वरती गेल्यानंतर तुम्हाला त्या जो बुरुज म्हणलं मी त्या बुरुजाच्या म्हणजे जे महाद्वार जे आपल्याला दिसतं वरती आहे टॉपचं. त्या महाद्वाराच्या बॅक साईडला लगेचच लागून इकडे राईट साईडला हा काढलेला फोटो आहे. तर इथे राईटला एकदम तुम्ही पाहिलं तर हा गावकरी एक तिथं विक्रेता म्हणून बसलेला आहे. तिथे लिंबू पाणी वगैरे तुम्हाला मिळतं. त्यानंतर आणि परत हा एक म्हणजे छोटीशी जागा आहे इथे बुरुजाच्या बॅक साईडला. तिथेच लेफ्टला तुम्ही थोडंसं मानसेन सर बसले तिथेच लेफ्टला थोडं गणेशाची एक छोटीशी प्रतिमा आहे. तिला पण शेंडूपासून ठेवलेलं आहे. नेक्स्ट पुढे पाहूयात आपण. कनेक्टेड अशी रॉक कट गॅलरी आपल्याला लागते. छान असा व्ह्यू आपल्याला या गॅलरीतून मिळतो पूर्ण खाली हर्षेवाडी ते या साईडला म्हणजे पश्चिम दिशेचा चांगला व्ह्यू मिळतो आपल्याला. परत मागे आपल्याला परत फेनीचा डोंगरही दिसतो आणि इकडे राईट साईडला आपल्याला परत हा जो आहे ब्रह्मपर्वत पण दिसून येतो. हा जातानाचा फोटो आहे आणि हा येतानाचा फोटो. याच्यामध्येच वरच्या साईडला एक अशी खाली आलेला भाग असा कोरीव म्हणजे मॅनमेडच आहे म्हणजे नैसर्गिक दगडातच आहे तो पण कोरलेला असा भाग आहे तो आणि त्याला असं एक छिद्र पण आहे. तर माझ्या ब्लॉगच्या वाचनात आल्याप्रमाणे इथं दिवा किंवा म्हणजे अंधाराच्या वेळी दिवा वगैरे लटकवण्याची जागा असावी असा अंदाज आहे. कारण इथे रात्रीचा खूप काळोख असल्यानंतर तुम्हाला दिसू शकत नाही. तर त्यामुळे थोडक्यात वळण्यासाठी वगैरे ही जागा आहे. त्यामुळे इथे म्हणजे याच्या पुढे जाऊ नये असं केअरफुल राहण्यासाठी ही लावलेलं असावं, हे केलेलं असावं असा अंदाज आहे. नंतर पुढे पाहूया. जसं आपण वरती जातो, तसं हा परत रॉक कट गॅलरीलाच कनेक्टेड असा पॅच चालू होतो पायऱ्यांचा पुन्हा. म्हणजे ती जी पहिली चढाई होती ती साधारण 200 फुटाची चढाई होती 90 पायऱ्यांची आणि ही परत साधारण 300 फुटांची ही चढाई
कंटिन्युअस आहे. याच्यामध्ये परत 130 पायऱ्या लागतात आणि तुम्ही जर पहिल्या इमेजमध्ये पाहिलं तर त्या म्हणजे इकडे ह्या साईडला परत कंप्लीट दरी आहे आणि त्या दरीलाच म्हणजे तुमचा तोल जाऊ नये म्हणून त्या जेव्हा या यादवांच्या काळामध्ये हा किल्ला बांधला झाला तेव्हा त्यांनी केअरफुली हा जो एक पॅच आहे दगडाचा तो ठेवलेला आहे जेणेकरून तुमचा बॅलन्स व्यवस्थित राहू शकतो चढताना. म्हणजे किती म्हणजे त्यांनी इझी करून ठेवलेलं आहे वरती जाणं. एवढा जरी तुम्हाला बाहेरून भव्य दिसला किल्ला तरी तुम्ही इझिली वरती चढू शकता. जसं मी मगाशी सांगितलं हा तोच समोरचा इमेज आहे वरती गेल्यानंतर पुढे चढताना म्हणजे असंच कंटिन्युअस वरती इकडे परत असं झिकझॅक पायऱ्या आहे त्या साईडला वरती आणि मग परत इकडून आल्यानंतर असं परत या साईडने आपण येतो. येताना तुम्हाला दिसतंय बघा इथे खोबण्या आहेत. मयूर सरांनी पण हात ठेवलेला आहे इथं. तर या खोबण्यांचा वापर करून आपण इझिली त्या खालच्या पायऱ्या आणि या पायऱ्या पण आपण चढू शकतो. नेक्स्ट पाहूयात आपण. या पायऱ्या चढताना आपल्याला मध्ये एक गुफा पण लागते. ही वरती दिसते पहा ही. गुफा क्रॉस करून मग आपण वरती जातो. आपण इकडे राईट साईडला पण बघू शकतो किती मोठा डेड ड्रॉप आहे इकडून. म्हणजे खालची पायरी म्हणजे इकडे दिसत पण नाहीये. अशी म्हणजे हळू तुम्हाला उतरताना जास्त काळजीपूर्वक उतरावं लागतं. राईट साईडला या इमेजमध्ये एक जागा दिसते. इथे मला वाटतंय एखादा खांब वगैरे रोवून सपोर्टसाठी मे बी हे करण्यासाठी असावं. तर हा खड्डा असा त्यांनी त्याच दगड कातळात कोरलेला दिसतो. थोडं वरती गेल्यानंतर जी ही गुफा म्हटलं मी, ही अशी काही दिसते. राईटच्या इमेजमध्ये वरती चढताना दादाचा फोटो आहे. तर लॉंगर व्ह्यू मध्ये पुढे आल्यानंतर ही साधारण अशी दिसते. दोन्ही साईडनी पूर्ण कातळ फोडलेलं आहे पहा आणि मग म्हणजे जवळ-जवळ 7-8 फूटची 8 जास्त असेल ही. इथेच मला वाटतं माझी हाईट 6 फूट आहे. म्हणजे 12 फूट आणि 15-16 फुटाची 18 फुटाची साधारण 18 ते 20 फुटाची ही हाईट आहे. तसंच पुढे कमी होत 5-6 फुटापर्यंत येऊन पोहोचते. वरती त्याचं बांधकाम पण आहे असं हे साधारण तर त्याची पडझड तशी झालेली आहे वरतून, पण तरी पण शाबूत आहे पाहण्यासारखं आहे ते पण. थोडं वरती गेलो आपण अजून, की आपल्याला दुसरा दरवाजा म्हणता येईल. जो मेन एंट्रन्स किल्ल्याची वरची एंट्रन्स जी आहे, ती आपल्याला लागते. साधारण असा दिसतो तो दोन्ही साईडनी परत कातळ फोडलेला. कंटिन्युअस कनेक्टेड हा पॅच खालपासून ते वरपर्यंत कातळ फोडून बनवलेला आहे. कुठल्याही प्रकारचं मला वाटतंय तिथे दुसरीकडून दगड आणून तिथे रचलाय वगैरे असं काही नाहीये. त्यामुळे हे खरंच म्हणजे त्यांचं ज्यांनी बनवलं मनोमन कौतुक करावं वाटतं चढताना. खूप छान असे ते पायऱ्या आहेत. म्हणजे जवळ-जवळ कंटिन्युअस 500 मीटर तुम्ही इझिली 15-20 मिनिटात वरती चढू शकता. जर स्टॉप तुम्ही घेत नाही, तर तुम्ही इझिली चढू शकता. अशा या पायऱ्या बनवून ठेवलेल्या आहेत. शेवटला जे तुम्हाला सेकंड डोअर लागतं त्याचं जे एंट्रन्स आहे ते काय असं दिसतं राईटच्या इमेजमध्ये वरती आल्यानंतर. तर त्याचं वरती बांधकाम विटांनी केलेलं आहे. दगडांचं बांधकाम आहे. दोन्ही साईडला असे छोट्या देवळ्या वगैरे टाईप आपल्याला दिसून येतं. पडझड झालेली आहे पण अवशेष शिल्लक असल्यामुळे आपल्याला जरा त्याची आयडिया येते कसं ते असेल पूर्वी. थोडं पुढे आलो आपण. तर किल्ल्याच्या वरती गेल्यानंतर थोडं पुढे जाऊन परत खाली आल्यानंतर आम्हाला म्हणजे ही गुफा आम्हाला माहिती होतं आधी की विनोदाने मला वाटतंय करेक्ट मी इफ आय एम रॉंग तर गुफा बघायची आपल्याला असं आमचं चाललं होतं पण ती आमची मिस झाली आणि आम्ही पुढे गेलो. पण येताना आम्ही ही पाहिली तर ही गुफा नसून एक बऱ्याचशा ठिकाणी पुस्तकामध्ये पण या दुर्गांचा देश आहे या पुस्तकामध्ये पण याचं वर्णन गुफा म्हणून असं केलेलं आहे. तर ते तसं नसून एक सेकंड मार्ग म्हणता येईल, इमर्जन्सी एक्झिट म्हणता येईल या किल्ल्याची इथे आहे. तर असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे, की या किल्ल्याला एकच मार्ग आहे. पण ते चुकीचं आहे कारण हा एक मार्ग आहे या किल्ल्याला जाण्यासाठी. म्हणजे आपण म्हणतो त्या 500 फुटाच्या डेप्थपासून
जो जाणारा दुसरा मार्ग हा म्हणता येईल इथे आहे. तर डिफिकल्ट आहे खूप चढण्यासाठी. साधारण नॉर्मल बिगिनर ट्रेकर्स हा ट्राय करूच नये. खूप या रस्त्याची पडझड मध्ये झालेली आहे. तर हा जो इथे जे दिसतोय या इमेजमध्ये मी झूम करून दाखवतो तुम्हाला. दिसतंय का पहा. इथून दिसतंय बघा पायऱ्या आहेत. म्हणजे जशा त्या कातळात पहिल्या साईडला ज्या फोडल्या होत्या पायऱ्या तशाच या पायऱ्या आहेत. इकडे वरती आल्यानंतर ह्या पॅचची बरीचशी पडझड झालेली दिसते आपल्या इथे. आणि नंतर तुम्ही जसं अजून वरती येता तसं तसं तुम्ही एक भुयाराला जाऊन लागतं. असा एक भुयार मिळतो तुम्हाला आणि त्याच्याच मागे एक परत पॅच आहे. म्हणजे हा एक पहिला, एक मिनिट, हा एक पॅच आहे पहिला आणि हा दुसरा एक पॅच आहे. तर ह्या दोन्ही पॅचचा सिग्निफिकन्स असा असावा असा माझा अंदाज आहे. मी सांगतो बघा. विनोद आता करेक्ट मी इफ आय एम रॉंग. पुढे हा जो एक फोटो आहे तो त्याचा खालून काढलेला फोटो आहे. म्हणजे हलशेवाडी गावातून हा काढलेला फोटो आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली ती जी एक मिनिट. इकडनं आपल्याला जो मेन डोर आहे तो इथे दिसतोय. परत इकडे पायऱ्या ज्या आपण सोडून आलो त्या आणि ही रॉक कट गॅलरी दिसते पूर्ण आपल्याला. आणि त्यालाच कनेक्टेड आपण असं वरती चढत जातो इकडून आणि मग इथे परत थोडस गुफा वगैरे टाईप असून आणि मग इथे वरती एंट्रन्स आहे एक्झॅक्ट. आणि इकडून वरतून आल्यानंतर परत या पॅच मधून आपल्याला इथे खाली बघितलं तर ते आपल्याला त्या दोन गुफा दिसतात आणि इथूनही आपण त्या दोन्ही गुफा, त्या दोन्ही कोठार किंवा ते ब्लॉक्स आपल्याला दिसून येतात. पुढे आल्यानंतर आपल्याला वरतून परत खाली यावं लागतं थोडं आणि मग इथून त्याची एक्झॅक्ट एंट्रन्स आहे. हर्षेवाडी किंवा त्या बेस विलेज मधल्याच काही दोन छोटे ट्रेकर्सनी काढलेल्या एका व्हिडिओमध्ये हा फोटो भेटलेला आहे. चॅलेंजिंग त्यांनी खूप, म्हणजे विदाऊट रोप्स वगैरे त्यांनी हा चढलेला आहे. तर चढता येऊ शकतो पण डिफिकल्ट आहे खूप. एवढा सराव पाहिजे तिथे चढण्यासाठी. नेक्स्ट इमेज मध्ये आपल्याला जो पहिला ब्लॉक मी सांगितलं जो एकदम बॅक साईडला होता, जसं तुम्ही उतरून येणार वरून किल्ल्यावरून तेव्हा तुम्हाला हा पहिला ब्लॉक लागेल लेफ्टचा. त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण अशी ही एक सेकंड, साधारण ही अशी इमेज दिसून येईल. हे झाड जे आहे मध्ये, ते झाडाच्या मागे तुम्हाला काही असं हा गोल भाग म्हणजे एक नक्षीदार एंट्रन्स म्हणता येईल आपल्याला दिसून येते. त्याच्याच खाली म्हणजे हा जो पहिलाच ब्लॉकचा फोटो आहे, हा दुसऱ्या ब्लॉकचा फोटो. तर त्याच्याच खाली एक असं भुयारा टाईप आहे आणि या खिडकीतून पण एक एंट्रन्स आहे. एक ट्रेकर्स च्या ब्लॉग मध्ये पण हे दिसून आलं. तो पण फोटो मला वाटतं विनोदाने शेअर केला होता, तर त्याचं पण मी दाखवतो, थोडी माहिती देतो. त्यांनी दाखवले बघा, इथे वरती जो आहे एकदम टॉपला लेफ्टच्या फोटोमध्ये हा पहिला ब्लॉक आहे आणि हा दुसरा ब्लॉक आहे. तर इथून जो हा जो शेवटचा फोटो आहे तो पहिल्या ब्लॉक मध्ये आहे आणि हा तो उतरतानाचा फोटो आहे. ह्या दुसऱ्या घळीमध्ये, म्हणजे त्या घळीला भरूनच तो खाली इथं उतरून इकडे या साईडला आला आणि मग तिकडून त्या पुढे पायऱ्या लागतात. आतमध्ये जो पहिला ब्लॉक आहे त्याच्या आतमध्ये काही असं आहे. वरती एक अशी ती डिझाईन केलेली एंट्रन्स आहे. खाली त्याच्या भुयार आहे. त्या भुयारातून उतरून मला वाटतं उतरल्यानंतर हा असा काही नजारा दिसतो आपल्याला. आणि जर हे तुम्हाला पाहायचंच असेल म्हणजे कुठे आहे, तर जेव्हा तुम्ही किल्ल्यावरती चढता त्याच वेळेला आपण असं जर सरळ किल्ल्याच्याच दिशेने जर थोडस लेफ्ट साईडला ब्रह्मपर्वतच्या साईडला जर गेलं तर तुम्हाला हे क्लिअर दिसून येईल. मधून तो पॅच आहे. म्हणजे पाहण्यासाठी असेल तर फक्त इकडून तुम्हाला दिसू शकतो. पण नक्कीच एकदा जरी तुमची, म्हणजे जर तुम्ही जेन्युइन ट्रेकर असाल तुम्ही नक्की इथं एकदा व्हिजिट देऊन पाहिलं पाहिजे. जर कधी
योग आलाच तर नक्कीच उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करून नक्की करावा. नेक्स्ट आपण पाहूयात, जेव्हा आपण किल्ल्याच्या वरती जातो एकदम टॉपला, जो मेन एंट्रन्स दिसतोय पहा इकडे, हा जो मेन एंट्रन्स आहे तो सोडून वरती आल्यानंतर असं दगडांचं काच लागतो. तर म्हणजे रचलेली दगड आहेत, तर याच्यावरून तिथलं आधी बांधकाम काही बांधलेलं असावं असा अंदाज येतो. नंतर पुढे आल्यानंतर एक छोटी केव या ब्लॉगरने याचं वर्णन केलं होतं. पण त्याची जशी बांधणी आहे त्याच्यावरून असा अंदाज करता येईल की हे एक छोटंसं टाकं पाण्याचं असू शकतं. तसं काही तसं जास्त वर्णन कुठं नाहीये, पण दिसून येतं असं म्हणजे कातळातच फोडलेलं असं एक पाण्याचं टाकं म्हणता येईल आपल्याला दिसून येतं. पुढे आल्यानंतर वरती आल्यानंतर आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसून येतं. त्या हनुमानाच्या मंदिराची अशी पडझड झालेला चौथरा आपल्याला दिसून येतो. अ, नंतर म्हणजे इथे नक्कीच हनुमानाचं मंदिर आधी असावं असा एक अंदाज आहे. पुढे त्याच्याच उजव्या बाजूला अ, शिवलिंग आणि एक छान अशी नंदीची मूर्ती आपल्याला चौथऱ्यावरती असलेली दिसते. खाली काही त्याच्या लिहिलेलं पण आहे लोकांनी मला वाटतं, किंवा तिथे लिहिलेलंच आहे आणि त्यालाच असं संलग्न असं तळही आपल्याला पाण्याचं एक दिसून येतं. त्याला कंप्लीट अशा पायऱ्या आहेत आणि त्या तळ्याला परत अजून एक संलग्न अशी एक छोटी परत चौथऱ्यावर रचलेली शिवलिंग आपल्याला दिसून येते. छान असं हे तळं आहे, पण इथले पाणी आता सध्या दूषित आहे जरा. त्यातली गाळ वगैरे असल्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नाहीये. जर तुम्ही ट्रेकला जात असाल तर नक्कीच तुम्ही 3 ते 4 म्हणजे 2.5-3 लिटरचा पाण्याचा स्टॉक तुमच्याकडे असलाच पाहिजे वरती, कारण की पाणी तसं तुम्हाला पिण्यायोग्य मिळणं अवघड आहे. नंतर पुढे जसं पुढे-पुढे जातो आपण त्याच मार्गाने जर इकडून पुढे गेलो आपण, तर आपल्याला हे दारू कोठार किंवा नीलम मंदिर असा उल्लेख त्याचा काही ब्लॉग्समध्ये वगैरे आलेला आहे. तर बघूयात आपण. एक मिनिट. जातानाच त्या कोठाराकडे जातानाच आपल्याला असे काही दगड रचलेले दिसतात. आता याचा सिग्निफिकन्स काय आहे किंवा हे आधी होतं काय, बहुतेक आत्ताच लोकांनी रचलेले आहेत, काय ते माहीत नाही. पण असं रचलेलं आपल्याला दिसून येतं. समोर आपल्याला लांबवरती ब्रह्मपर्वत, ब्रह्मगिरी आणि इकडे ब्रह्मपर्वत दिसून येतो. जसं-जसं आपण पुढे जातो, तसं आपल्याला रस्त्यातच पाण्याची टाकी दिसून येतात, पूर्ण कातळात फोडलेली. तर या टाक्यांची जी पाणी आहे आता, तर ते पूर्णपणे गढूळ आहे. त्यामुळं ऑफ नो यूज. हे आधीचे काही फोटो आहेत त्या टाक्यांचे. एक छोटंसं एक विशिष्ट टाकं छोटं एकदम 5x5 चं मला वाटतं असेल हे, किंवा 4x4 चं असेल अंदाजे. तर हे टाकं पण तिथे आहे एकदम त्या कोठारालाच संलग्न असं आहे. जर तुम्ही वरती किल्ल्यावरती जर स्टे करू इच्छिता, तर हे कोठार एक चांगलं स्टेचं ठिकाण होऊ शकतं, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. पण तसं खूप अंधार असतो इथे. दिवसाही तुम्ही विथ लाईटच तुम्हाला आतमध्ये जायला लागतं. इथे मधली जी फोटो आहेत त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ती एक विंडो टाइपच एंट्रन्स आहे. पूर्ण याचं बांधकाम असं दगडामध्ये केलेलं आहे आणि एकच अशी इमारत आहे किल्ल्यावरती की जी पूर्णपणे शाबूत आहे छपरासकट. बाकी कुठलीही इमारत किंवा कुठलाही वास्तू इथे आपल्याला दिसत नाही. ही साधारण त्याची लांबी रुंदी पाहिली तर एक 13 फूट लांब आणि 12 फूट रुंद अशा या दगडी कोठी आहे आणि याचं प्रवेशद्वार अगदी खिडकीसारखं छोटं आहे. त्याच्यावरून अंदाज करता येईल की ही दारू कोठार आहे, कारण बऱ्याचशा इतिहासकारांच्या मते किंवा कौटिल्याचं अर्थशास्त्र
त्याच्यातही याचा उल्लेख असा करण्यात आला आहे, की जेव्हा तुम्ही दारू कोठार बांधता, तेव्हा त्याच्यात लाकडाचा असा उपयोग नाही केला पाहिजे. फक्त दगडांचाच उपयोग करून दारू कोठार बांधले पाहिजे आणि ते जर याची एंट्रन्स पाहिली तर ती छोटी करण्याचं कारण माझ्या अंदाजे असं असू शकतं, की पाणी पावसाचं पाणी जे आहे, आता इथे दुसरं काही तसं कव्हर काहीच नाहीये. पावसाचं पाणी त्या कोठाराच्या आत जाऊ नये म्हणून ही एंट्रन्स एवढ्या हाईटवरती असावी, असा अंदाज आहे. तुम्ही शेवटच्या इमेजमध्ये बघू शकता, की ते दगडांच्या सहाय्याने पाय ठेवून वरती वगैरे जावं लागतं. हा त्या कोठीच्या आतला फोटो आहे. आतमध्ये पण 2 गाळे आहेत त्या कोठीला आणि एक नक्षीदार असा दरवाजा आतमध्ये आहे. त्या खिडकीच्या दरवाजातून आत गेल्यानंतर. अ, पुढे पाहूयात आपण अजून किल्ल्यावरती शेवटचा जो पॉइंट आहे, तो म्हणजे हा नैसर्गिक असा पातळात उभा असलेला पूर्ण हायेस्ट पीक पॉइंट म्हणता येईल किल्ल्याचा आहे. पहिल्या इमेजमध्ये त्याचा लॉंगर व्ह्यू आहे इकडून तळ्याच्या साईडने. सेकंड इमेजमध्ये इकडून कोठारावरून काढलेला फोटो आहे आणि हा आम्ही वरती गेल्यानंतर इकडून लेफ्ट पासून मी, हर्षा वहिनी, विनायक दादा, दर्शना, नंतर मयूर सर, पानसरे सर आणि प्रतीक्षा असे आम्ही सर्व ट्रेकला गेलो होतो. नंतर अजून या किल्ल्यावरती जे आमचे पॉइंट काही मिस झाले त्यापैकी हा एक पॉइंट आम्ही निरगुड पाड्यावरून जेव्हा चढायला सुरुवात केली, तेव्हा या बाजूला पूर्ण अंधार होता. साऊथ साईड म्हणता येईल किल्ल्याची. थोडा ईस्टवरून सूर्य येताना म्हणजे ही साऊथ वेस्ट सॉरी. साऊथ वेस्ट असल्यामुळे इकडून थोडासा अंधार होता. त्यामुळे इकडे आम्हाला हा मेन डोर पण आम्हाला क्लिअर दिसत नव्हता आणि हे पण हा जो स्कॉटिश कडा याला म्हणतात, हा पण दिसत नव्हता. तर ह्या स्कॉटिश कडा याला म्हणण्याचं कारण असं होतं, की 1986 मध्ये हा पहिल्यांदा एक प्रसिद्ध गिर्यारोहक डग स्कॉट यांनी हा पहिल्यांदा सर केला. त्यामुळे याला स्कॉटिश कडा असं म्हणतात. बरं म्हणजे चांगले जे उत्तम जे क्लाइंबर्स आहेत त्यांच्या ड्रीम मधला चढाईचा हा कडा आहे. खूप छान याची चढाई म्हणजे सरळ चढाई आहे कंप्लीट. 170 मीटरची उभी साधारण चढाई आहे. नंतर पुढे गेल्यानंतर आपण याची इमेजेस बघूयात. ते काही ट्रेकर्स पुण्यातल्या ट्रेकर्सच्या ग्रुपने याची चढाई केल्यानंतरचे फोटोज आहेत. एक मिनिट. दिसतोय मला वाटतं फोटो. ओके. तर हे पहा चढताना म्हणजे हे 4 टप्प्यांमध्ये मला वाटतं हा चढतात. हा जो खाली एकदम दिसतोय हा पहिला टप्पा आहे राईटच्या इमेजमध्ये 1, 2 इकडे तिसरा टप्पा हा वरती हा जो इमेजमध्ये दिसतो तो आणि मग चौथा शेवटचा टप्पा. ते 4 टप्प्यांमध्ये हा स्कॉटिश कडा चढतात. खूप छान असं त्याचं म्हणजे भव्यता आणि असं पूर्ण अंगावरती आल्यासारखा तो कडा दिसून येतो. अ, परत एक वरती जाताना काही लेखांमध्ये पण उल्लेख आला होता. पेशवेवाडीतून जाणाऱ्या बाहेरच्या लोकांचं म्हणणं आहे, की अनामिका देवतांचा दरबार पण दिसून येतो. जे पेटो लागतो आधी किल्ल्याच्या आधी तिथे आपल्याला हे असे दगड रचलेली व मध्ये अनामिकेची मूर्ती म्हणता येईल ती आपल्याला दिसून येते. छोटी लिंगा टाइप अशी ती मूर्ती आहे. तर हे सर्व आपल्याला जाताना किल्ल्याच्या वरती जाताना दिसून येतं. आता आम्ही जे ट्रेकला गेलतो त्याच्यातले काही फोटोज मी दाखवतो तुम्हाला आणि आम्ही कसं गेलतो आणि काय त्याचा प्रवास कसा झाला आमचा याचं थोडंसं वर्णन करतो. 15 फेब्रुवारी 2020 ला आम्ही हा ट्रेक केला. साधारण सर्वजण आम्ही लोकलनी कसाऱ्याला गेलो. अ, आणि 5-6 जण 5 जण आम्ही 5 ते 6 जण आम्ही लोकलने कसाऱ्याला गेलो. तिथून मग पानसरे सरांच्या 7 वाजता आम्ही साधारण तिथे पोहोचलो आणि पानसरे सरांच्या गाडीमधून आम्ही नेरुळपाड्याला गेलो. त्याच्यामुळे आमचा तो प्रवास जो होता तो खूप ईझी झाला. ॲक्चुअली तिथून कनेक्टेड तुम्हाला गाडी मिळून तिकडे किल्ल्याच्या बेसला जाणं थोडंसं डिफिकल्ट आहे कारण तिथं एसटीचं फ्रिक्वेन्सी वगैरे याची माहिती असणं आणि त्या गाड्या त्या वेळेत धावणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी म्हणा आम्ही पानसरे सरांच्या गाडीने तिथे बेस विलेजपर्यंत गेलो.
साधारण 9:15 वाजता आम्ही निरगुडपाड्याला पोहोचलो. नंतर गिअर अप करून साधारण म्हणजे तिथे पोहोचल्यानंतर आम्ही जिथे गाडी पार्क केली, तिथेच आम्ही जेवणाची वगैरे सोय आधीच करून ठेवली होती. गावामध्ये म्हणजे आधीच फोन करून आम्ही ते सगळं कन्फर्म करून घेतलं होतं. नंतर साधारण 9:45च्या सुमारास आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ला चढायला सुरुवात केली आणि जसं मी सांगितलं 1 तासात जर तुम्ही दोन्ही साइडनी म्हणजे हर्षेवाडी किंवा अ, हा जो आपला निरगुडपाडा इकडून कुठल्याही साइडने जा, तुम्ही साधारण पाऊण तास ते 1 तास तुम्हाला त्या बेसपर्यंत जायला, किल्ल्याच्या बेसपर्यंत जायला वेळ लागतो. त्या टेकडी म्हणजे त्या प्लेटोवरती तुम्ही जाऊन पोहोचता तेवढ्या वेळात. नंतर 12 वाजता आम्ही जो जो पॅच आहे तो दगडी पायऱ्यांचा पॅच तो चढून जायला आम्हाला साधारण 12 वाजेपर्यंत आम्ही वरती पोहोचलो. नंतर 2 पर्यंत किल्ला पाहून परतीच्या मार्गावर आम्ही लागलो. म्हणजे साधारण 5-6 तासामध्ये कंप्लीट किल्ला पाहून आपण परत माघारी फिरतो आणि 4:30 वाजता आम्ही उतरून पुन्हा निरगुडपाड्यामध्ये होतो. वेळेअभावी आम्ही जो फेनीचा डोंगर आहे तो मिस केला. ॲक्चुअली तो पण याला कनेक्टेड आपण करू शकतो. नंतर 6 वाजता आम्ही जेवण वगैरे करून परत परतीच्या मार्गावर निघालो. जाताना अ, रस्त्यामध्ये आपल्याला वैतरणाचं जे बॅकवॉटर लागतं खूप सुंदर असं त्याचे इमेजेस ॲक्चुअली फोटो आम्ही काढले नाही, पण असा एक इमेज मला मिळाला. त्याचं असं म्हणजे आता सध्या तिथे त्या बॅकवॉटरला काय म्हणतात, सध्याच तो अलीकडच्या काळामध्ये बांधल्यामुळे तिथं काही झाडं बुडून गेलेली आपल्याला अशी दिसून येतात त्या बॅकवॉटरमध्ये. पुढे गेल्यानंतर हा किल्ल्याचा निरगुड पाड्यामधून काढलेला फोटो आहे. जसं मी सांगितलं अंधारामध्ये इकडे प्रकाश वरतून असल्यामुळे इकडून या साईडने सध्या किल्ल्याचा काहीच व्ह्यू मिळत नाहीये. अ, इथे तसं पाहिलं तर एंट्रन्स जे महादरवाजा म्हणताय तो इथे आहे आणि हा स्कॉटिश कडा थोडासा दिसून येतोय. पुढे गेल्यानंतर तुम्ही जर नेरुळपाड्यावरून जात असाल तर ही एक खूण आहे तुमच्या मार्गाला जाण्यासाठी. इथून रस्त्यावरून उतरल्या तुम्हाला म्हणजे हा जो पाणी जाण्यासाठी केलेला हा मार्ग आहे. तो आपल्याला पूल असा दिसून येतो. वरती जाताना दिसतोय आम्ही इथे. एक छोटंसं एक खेडं लागतं तिथं आणि अशी गंजी वगैरे ठेवलेली दिसतात तिथं पुढे अ, अ, गेल्यानंतर. जाताना अशी लोकांनी झाडाची अशी कटाई केलेली होती जळवण्यासाठी म्हणा किंवा काय. तर खूप छान असं त्याच्यातून व्ह्यू मिळत होता किल्ल्याचा आणि आजूबाजूच्या परिसराचा. हा एक पॅनोरामिक व्ह्यू आहे. म्हणजे इकडे फेनीचा डोंगर, मध्ये एक टेकडी आणि परत मग हरिहरगड असा कनेक्टेड हा पॅनोरामिक व्ह्यू आहे तिथल्याच बेस विलेज म्हणून काढलेला. हा पुन्हा तिथलाच त्या व्ह्यूचा फोटो आहे. जाताना आम्हाला एक कुत्रं भेटलं होतं मार्गावरती. त्यांनी आम्हाला वरपर्यंत साथ दिली आणि परत येतानाही ते आमच्या पुढे-पुढे होतं. म्हणजे त्याच्यामुळे मार्ग आम्हाला असा विचारावा लागत नव्हता. त्याच्याकडे ज्या दिशेने जाईल तसं-तसं आम्ही जात होतो. त्याची कमाल अशी की तो वरपर्यंत आमच्याबरोबर होता. त्याला जे बिस्किट वगैरे खायला घातले आम्ही रस्त्यात जाता-जाता. ते खाऊन ते रात्री संध्याकाळी आल्यानंतर त्याच्या पिल्लांपर्यंत त्यांनी म्हणजे ते पोहोचवलं. ते बघण्यासारखं होतं. म्हणजे मजा आली म्हणजे त्याच्यामुळे पण एक आमच्या ट्रेकला एक काय म्हणतात, एक वेगळं स्वरूप आलं, छान स्वरूप आलं. अ, जाताना असा एक वॉटरफॉलचा पण पॅच लागतो आपल्याला म्हणजे थोडा धबधब्याचा रस्ता. एक मिनिट. दिसते का इमेज? हां, ओके. हा एक वॉटरफॉल पण दिसून येतो. अ, तर म्हणजे पावसाळ्यात मे बी या रस्त्याने नक्कीच पाणी असणार. त्यामुळे पावसाळ्यात जर जाताय तर इथून केअरफुली जावं लागणार. पावसाळ्यात जर जाताय तर तुम्ही नक्कीच वीकेंड सोडून किंवा सुट्टीचे दिवस सोडून सुट्टी काढून जावं. असं माझं मत आहे. कारण खूप गर्दी इथं असण्याची शक्यता असते वीकेंड्सला किंवा सुट्टीच्या दिवशी.
थोडं वरती आल्यानंतर त्या वॉटरफॉलच्या पॅचमधून काढलेला हा फोटो आहे. तर खूप छान व्ह्यू आहे किल्ल्याचा मिळतो. इथूनच आम्ही बायनॉक्युलरनी वगैरे मेन एंट्रन्स तिथला पाहिला किल्ल्याचा पहिल्यांदा. आमच्या लक्षात आलं की इथं मेन एंट्रन्स दिसून येतो म्हणून. पीक पॉइंट आपल्याला क्लिअर दिसू शकतो. स्कॉटिश कडा पण इथून आपल्याला क्लिअर दिसू शकतो. तर आम्ही एक ब्रेक घेतला मध्ये. तिथे थोडा अल्प उपहार केला. नंतर पुढे गेल्यानंतर मयूर सर बिस्किटाचा आस्वाद घेताना दिसतात आपल्याला. पुढे गेल्यानंतर आपल्याला तो पॅच कव्हर केल्यानंतर वरती आल्यानंतर आपल्याला ब्रह्मपर्वत थोडा दिसायला लागतो. जो आतापर्यंत आपल्याला फक्त हरिहरचा म्हणजे जो प्लेटोचा चढ होता तो सोडल्यानंतर आपल्याला थोडा ब्रह्मपर्वत क्लिअरली दिसू लागतो. वरती आल्यानंतर हा पुन्हा तिथला पॅनोरामिक व्ह्यू आहे. एक मिनिट. या फोटोमध्ये तो किल्ल्याचा त्रिकोणी शेप आहे तो आपल्याला क्लिअर दिसतोय. दोन्ही बाजू आपल्याला क्लिअर दिसत आहेत. वरती आपल्याला परत पीक पॉइंट दिसतोय. हा मागे फेनेचा डोंगर आणि पुढे परत किल्ला. जसं जसं आपण त्या प्लेटोवरती येत जातो तसं आपल्याला जे वैतरणाचं खोरं आणि बॅकवॉटर आपल्याला दिसून येतं. जो स्लाइड्समध्ये मगाशी मी सगळ्यात पहिला फोटो जो दाखवला वैतरणाचा त्या बॅकवॉटरचा त्याच्यामध्ये आपल्याला ती जी कळसुबाईची रेंज क्लिअर दिसते. इथे आता बघितलं तुम्ही जर पोल्युशनमुळे ते आता ती रेंज आता आपल्याला क्लिअर दिसत नाहीये की बॅकवॉटर पर्यंतच आपल्याला थोडंसं आणि त्याच्या पुढे दिसतंय. त्याच्या पुढे आपल्याला काही क्लिअर दिसत नाहीये. इथून आपल्याला त्या पायऱ्यांचा क्लिअर व्ह्यू मिळतो. जर बघितलं आपण तर म्हणजे का तो ब्रिटिश अधिकारी असा म्हणजे त्याने या किल्ल्याची नासधूस का केली नाही हे आपल्याला लक्षात येऊ शकतं की त्याची भव्यता मोठी आहे. काळा पूर्ण पाषाण असा म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही असा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या पायऱ्या कोरून वरती जाताय. त्यामुळे त्याने मे बी हा जो ज्या पायऱ्या आहेत त्या फोडल्या नाही किंवा किल्ल्याची नासधूस अशी काही केली नाही. ब्रह्मपर्वतचा पूर्ण व्ह्यू आहे. पानसरे सर दिसतात आपल्याला फोटो काढताना. हा परत वैतरणाचा बॅकवॉटरचा फोटो आहे. पायऱ्यांच्या बेसवर म्हणजे अजून क्लिअरर व्ह्यू होतो इथे. वरती चढतानाचा फोटो मयूर सर आणि प्रतीक्षा दिसते आपल्याला. वरती गेल्यानंतर वरती जाताना पहिल्यांदा मला म्हणजे मेन डोअरला गेल्यानंतर जे पाहायला मिळालं त्या हा असा व्ह्यू होता काही आतून. आणि आपल्या समोर तो जो फेनेचा डोंगर दिसतोय मागं उटवड आणि भास्करगड दिसत आहेत. आता जो मेन डोर आहे तिथे लाकडी दरवाजा आता मला वाटतं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने आता बसवलेला आहे. आधी हा दरवाजा नव्हता इथे. जातानाच आम्हाला एक जर्मन लोक आम्हाला जाताना भेटले किल्ल्यावरती जाताना. किल्ला पाहून ते खाली येत होते. तर त्यांनी तिथलं वर्णन असं केलं की पॅनोरॉमिक व्ह्यू खूप छान आहे वरती जाऊन पहा तुम्ही नक्की असं म्हणजे वर्णन करत होते. म्हणजे त्याच्यामुळे अजून आमच्या उत्सुकतेमध्ये भर पडली म्हणता येईल. कारण बाहेरच्या लोकांनी येऊन तिथलं असं छान वर्णन करणं ही पण एक कौतुकाची बाब म्हणता येईल त्या किल्ल्याची. पुढे गेल्यानंतर वरती हा महादरवाजाच्या वरचा हा फोटो आहे. आकडं इथे असतात थोडं जरा केअरफुल तिथे राहिलं पाहिजे. नंतर हा लेफ्टचा जो फोटो आहे तो हर्षेवाडी गावाचा आहे. तिथे जे पाण्याचं तळं दिसतंय आपल्याला छोटासा बंधारा टाईप डॅम टाईप वगैरे म्हणजे नॅचरली म्हणजे ते बनवलेलं तळं म्हणता येईल इथे आहे. तर इथून तुम्ही किल्ल्याला चढण्यासाठी जो सिक्रेट डोअर किंवा चोर दरवाजा जो आहे त्याचा रस्ता इकडूनच आहे. आणि जो हर्षेवाडीतून वरती परत प्लेटोवरती येणारा रस्ता त्या अनामिकाचं जे मगाशी दाखवलं
अनामिकाचा दरबार जो म्हणता येईल तिथं जाण्याचा प्लेटवरती जाण्याचा रस्ता इकडून हर्षवाडीतून आहे. नंतर हा जो रॉककट गॅलरी जो म्हणलो त्याचा हा छान फोटो काढलेला आहे. तो खूप म्हणजे बघण्यासारखा आहे तो पण. त्याच्यामध्ये मागे एकदम लास्टला जो अंधूक दिसतोय तो ब्रह्मपर्वत, पुढे कापाड्या आणि हा लेफ्टला ब्रह्मपर्वत. शेवटचा जो आहे तो त्र्यंबक पर्वत, त्र्यंबक फोर्ट किंवा त्र्यंबक किल्ला, त्र्यंबक किल्ला किंवा ब्रह्मगिरी. पुढचा हा लेफ्टचा एकदम जो क्लिअर दिसतोय, पुढचा सगळ्यात समोरचा तो ब्रह्मपर्वत आणि मधला कापड. वरतीही त्याच्या तुम्हाला एक छान अशी गणेशाची मूर्ती दिसून येते या रॉककट गॅलरीच्या वरती. मी आता नोटीस केली. म्हणजे तिथेही छान असं बांधकाम. आता हे आमच्या पुढे पण लक्षात आलं नव्हतं हे. म्हणजे आता हे फोटोमध्ये पाहिल्यानंतर क्लिअर आलं मग. म्हणजे आपण गेल्यानंतर पण फोटो पाहणं किती महत्वाचं आहे लक्षात येतं. ती नक्षीकाम तिथं दिसून येतं इथे वरती जर तुमच्या एक मिनिट दाखवून देतो. इथे दिसून येते ही इमेज क्लिअर. पुढे आल्यानंतर हा तो भुयारी मार्गाचा परत फोटो आणि हा तो जो भुयारी मार्गाच्या पुढचा मेन डोर पर्यंतचा, सेकंड मेन डोर पर्यंतचा हा फोटो. हा ब्रह्मपर्वतचा क्लिअर व्ह्यू पूर्ण. आणि खाली ही परत ही लेफ्ट साईडला थोडी राईट साईडला सॉरी किल्ल्याच्या परत तटबंदी टाईप वगैरे वरती थोडी बांधलेली दगड रचलेली अशी दिसून आली. मे बी इथे थोडी वॉल संरक्षक भिंत म्हणता येईल इथं असेल आधी असं म्हणता येईल. वैतरण्याचा पूर्ण बॅक वॉटरचा क्लिअर व्ह्यू येतो आपल्या इथं. स्कॉटिश कडा, साधारण स्कॉटिश कडाच्या इथून काढलेला हा फोटो आहे. तर त्यावेळी आम्हाला माहित नव्हतं, पण जो ड्रॉप आहे इथून पुढचा तो पूर्ण स्कॉटिश कडाचा आहे. ते पाण्याची टाकी, ती जे मंदिर आहे आपलं जे हनुमानाचं त्याच्या अलीकडेही अशी 2 टाकी आहेत. त्याची पूर्ण कातळं आपल्याला दिसून येतात. एकावर एक रचलेली अशी म्हणता येईल नैसर्गिकरित्या. हा एक छान असा फोटो काढलेला आहे तिथला. या फोटोमध्ये एक आपल्याला क्लिअर दिसून येतं, की हा जो आहे शेवटला म्हणजे हा ब्रह्मपर्वत जो दिसतोय त्याच्याच एकदम चिकटून बॅक साईडला जो दिसतोय, तो मागचा भंडारदुर्ग. त्याला मध्ये हा कनेक्टेड असा पॅच आणि मग इकडे हा ब्रह्मगिरी चालू होतो हा पूर्ण. आणि इकडे त्या गोदावरी नदीचा उगम आपण म्हणू शकतो आहे. आणि इथे खाली कापाडा दिसून येतो. इथून पुढे डायरेक्ट 800 फुटाची खाली दरी आहे. त्यामुळे या बाजूचं जे व्ह्यू आहे किल्ल्याचा तो आपल्याला अनॲक्सेसिबल आहे. फोटो वगैरे आपण तिथला नाही काढू शकत. आपल्याला जर काढायचं असेल तर मग या साईडनी ब्रह्मपर्वतावरती वगैरे जाऊन या किल्ल्याला पाहू शकतो. डिफिकल्ट आहे खूप, करू शकतो म्हणजे जायचं असेल तर. हा पुन्हा जो खालचा व्ह्यू आहे, ती जी झाडं होती त्याचा एक काढलेला फोटो आहे सुंदर. येताना तसा साधारण 4-4.5चा फोटो आहे हा. आणि हा एक फोटो आहे की जो पावसाळ्यात काढलेला आहे. थोडा एडिटिंग केलेला आहे, पण त्याच्यात दिसतंय बघा त्या खोबण्या आहेत त्याच्यामध्ये पण पाणी वगैरे साठलेलं आहे. थोडी हिरवळ आहे त्या पायऱ्यांवरती आणि यामध्ये लोक खूप जास्त गर्दी करतात या पॅचवरती. कधी-कधी ट्रॅफिक होऊन, जाम होऊन लोक तिथेच तासंतास बसून राहतात. त्यामुळे हे अव्हॉइड केलं पाहिजे. तर हा असा छान असा प्रवास आमचा 1 दिवसाचा झाला होता हरिहर फोर्टचा. मजा आली होती आणि जर आपण आपल्याला जर आवड असेल तर नक्कीच याला 1 दिवसात व्हिजिट देऊ शकता. जास्त लांब पण नाहीये हा पुण्या मुंबईपासून त्यामुळं छान आहे आणि एकदा व्हिजिट करण्यासारखं नक्कीच आहे हा. कोणाचे काही प्रश्न वगैरे असतील तर नक्कीच विचारा आणि ओव्हर टू विनीत. तुमची दादा ॲडिशन कुणाची काय असेल, काही चुकीचं वाटत असेल तर नक्कीच ॲड करा. मला वाटतं मयूर सर आणि पानसरे सर पण आहेत. तर काही
काही वाटत असेल तर नक्कीच ऍड करा. खूप छान प्रतीक. तू खूप चांगल्या रीतीने हा ट्रेक कव्हर केलास. ऑलमोस्ट सगळे पॉइंट्स कव्हर केले. आपण जिथे जिथे फिरलो होतो ते सगळी त्याची विस्तृत माहिती आणि नक्कीच जो सेकंड डोअर वगैरे होता तिथे आपण उतरलो नव्हतो. श्रीचा प्रश्न आहे इथे, सोलो ट्रेकसाठी कसा आहे? सोलो ट्रेकसाठी म्हणजे करायला काही ते हरकत नाही, कारण जो रस्ता आहे जे निरगुडपाड्यापासून पुढे जाऊन करायचा रस्ता, सो तो इझी आहे. चुकायला एवढे काही चान्सेस नाही आहेत. फक्त रेनी सीझनमध्ये हा ट्रेक करू नये बिलकुल, कारण हा ट्रेक ॲक्च्युली पानसरे सरांची खूप दिवसापासून इच्छा होती हा ट्रेक करायचा वगैरे म्हणून. पण पावसाळ्यामध्ये तिथे एवढी अफाट गर्दी असते आणि त्यामुळे झालंय काय, जी तुम्ही पायऱ्या पाहिल्या असतील त्या पायऱ्यांवर पूर्ण ट्रॅफिक जाम असतं. म्हणजे तिथून एक इझिली एक माणूसच जाऊ शकतो. तर तिथे पावसाळ्यात एवढी गर्दी असते की खालून जाणाऱ्यांची एक लाईन आणि वरून येणाऱ्यांची एक लाईन एवढी गर्दी होते, आणि त्यामुळे तिथे रिसेंट काही वर्षामध्ये ॲक्सिडेंट्स वगैरे झालेले आहेत. सो पावसाळ्यात हा ट्रेक अवॉइड करावा. बाकीच्या वेळेस जर जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही. म्हणजे मध्ये असा खूप घनदाट जंगल वगैरे आहे आणि रस्ता चुकू शकतो वगैरे असं अशातला भाग नाहीये. जाऊ शकतो. आणि आणखी एक गोष्ट इथे रिस्क नाही म्हणणार मी, पण एक सांगायची वाटते. जी ह्याने प्रतीकने जे सांगितलं आमच्यासोबत जी कुत्री आली होती, फिमेल डॉग होती ती. ती पूर्ण आम्हाला खालूनच कंपनी देत होती. तर झालं काय, ती सोबत असल्यामुळे आणि आम्ही जेव्हा पायऱ्या चढायच्या जवळ गेलो तेव्हा एक 7-8 मुलांचा ग्रुप होता. तो ग्रुप आमच्या आसपास होता. म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा एवढे ग्रुप नव्हते. पण तरी एक ग्रुप होता आणि ते लोकं जरा असे टवाळखोर ग्रुप असल्यामुळे मी आणि प्रतीक्षा मागे राहिलो होतो थांबून, आणि ऑलमोस्ट बाकीचे 4-5 जण पुढे निघून गेलेले बऱ्यापैकी. सो मी आणि प्रतीक्षा आणखी थोडा वेळ मागेच थांबलो आणि मग तो ग्रुप वगैरे बऱ्यापैकी पुढे गेल्यावर मी आणि प्रतीक्षाने चढायला सुरुवात केलेली, आणि ती जी फिमेल डॉग होती, तिने देखील आमच्यासोबत पायऱ्या चढायला सुरुवात केली. आणि पायऱ्यांचा जर तुम्ही पाहिलं तर ऑलमोस्ट 75 टू 80 डिग्रीचा क्लाइंब येतो. म्हणजे ऑलमोस्ट 90 डिग्री. तुम्ही पूर्ण व्हर्टिकल असता. तुमच्या डोक्याच्या समोर म्हणजे तुमच्या एकदम डोळ्यांच्या समोर पायऱ्या असतात. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला व्हर्टिकल क्लाइंब करायचं असतं, पण खोबण्या असल्यामुळे एवढी रिस्क नाहीये. तर झालं काय होतं, आमच्या सोबत ती फिमेल डॉग होती आणि मी, प्रतीक्षा आणि मध्ये ती कुत्री, असे आम्ही तिघे वर जात होतो. आणि ऑलमोस्ट जेव्हा पायऱ्या चढायला तुम्ही सुरू करता तेव्हा पूर्ण व्हर्टिकल उभे असता तुम्ही. तुम्हाला पाठीवर बॅग वगैरे असते आणि त्या कुत्रीला बघून, आता ऑफकोर्स तिच्यासाठी ते रोजचंच असेल, पण आमच्यासाठी आम्ही फर्स्ट टाईम होतो तिथे आणि आम्ही पूर्ण व्हर्टिकल म्हणजे आमचे 2 हात 2 पाय ह्याच्याच जोरावर पूर्ण आम्ही तिथे उभे होतो. खाली डायरेक्ट म्हणजे जर हात वगैरे सुटला तर खाली जाऊ अशा पायऱ्या आहेत त्या. 80 डिग्री म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता. आणि त्या कुत्रीला बघून तिथे माकडं भरपूर होती. सो त्या माकडांनी त्या कुत्रीवर अटॅक करायला सुरुवात केली आणि ती माकडं ऑलमोस्ट 6-7 माकडं गोळा झाली तिथे लगेच. आणि ती त्या कुत्रीवर धावत होती आणि ती कुत्री पायऱ्यांवर असताना त्यांच्यावर धावत होती. आणि त्यांच्यामधलं जे काही चालू होतं ते होतंच, पण तिथे मी आणि प्रतीक्षा त्या माकडांच्या आणि कुत्र्यांमध्ये फसलो होतो. आणि झालं काय होतं, माकडं पूर्ण जोरजोरात आवाज करून त्यांच्यावर धावून जात होती. आता इथे प्रतीक्षा नाहीये, नाहीतर तिने पण सांगितलं असतं. आणि त्या सीनमुळे झालं काय होतं, की आम्ही एकदम ऑकवर्ड पोझिशनमध्ये होतो. म्हणजे ती माकडं समजा आमच्यावर त्यांनी उडी वगैरे मारली, तर आमचा हात सटकला तर आम्ही खाली जाऊ, अशा कंडिशनमध्ये होतो. आणि लिटरली ती थोड्या वेळासाठी म्हणजे ते माकडं आम्हाला काय करत नव्हती, पण ते त्या कुत्रीला अटॅक करायला जात होती आणि कुत्री आम्हाला सोडून जात नव्हती. ती आमच्या इथेच घुटमळत होती. त्यामुळे ते तो म्हणजे एक जवळपास 2-3 मिनिटं आम्ही त्या पायऱ्यांना पूर्ण चिटकून डोकं खाली घालूनच थांबलो होतो. आणि मग त्यानंतर ती कुत्री पुढे गेली आणि मग तिच्या मागे माकडं कंटिन्युअस आम्हाला फॉलो करत गडाच्या दरवाजापर्यंत, जिथे तुम्ही दर्शनाचा फोटो पाहिला असेल, तिथपर्यंत ती माकडं आम्हाला सोबत कंपनी देत होती. ती एक थोडीशी रिस्क असू शकते. त्या साईडला तसे पण तिकडच्या म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या पूर्ण रेंजवर भरपूर सारी माकडं आहेत. सोलो करायला तोच म्हणजे असं काही डिफिकल्ट नाहीये. पण तसंच जसं आपलं आधी डिस्कशन झालं
सोलो करण्यापेक्षा जर बाईकवर वगैरे श्रीकांतचा या फोटोमध्ये जी माकडं दिसतात हीच ती माकडं होती सगळी. ती त्या कुत्रीच्या मागे मागे इथपर्यंत आली होती. सो सोलो करायचा प्लॅन असेल तर सोलो शक्यतो अवॉइड करावा. बाईकवर मागे एखाद्याला कंपनीला नेलं श्रीकांत तर त्याचा पण रिपीट ट्रेक होईल आणि तुला पण कंपनी होईल. सो नक्कीच त्याचा विचार करू शकतो. बाकी प्रेझेंटेशन खूप छान होतं. ज्यांनी हा ट्रेक केला नाही त्यांचा ऑफकोर्स पूर्ण ट्रेक झाला असेल करून. आणि तो जो सेकंड रूटचा एक व्हिडिओ होता तर ते गावामधलीच आय थिंक हर्षेवाडीमधलीच ती विक्रांत म्हणून एक मुलगा आहे. गावातलाच मुलगा आहे. त्याने एक असा छोटासा YouTubeवर असा थोडा म्हणजे इन्फॉर्मल आहे. त्याने सगळे पॉइंट्स कव्हर नाही केलेत, पण बऱ्यापैकी त्याने तो कव्हर केलेला आहे व्हिडिओ. तो YouTubeवर नक्की बघा. मी त्याची लिंक वगैरे हवं तर शेअर करेल. आपला ट्रेक झाल्यानंतर मी जेव्हा माहिती बघत होतो परत, तेव्हा मला तो दिसला आणि तो एक नक्की चांगला ट्रेक आहे करण्यासारखा. म्हणजे आपण कधीतरी हर्षेवाडीला जाऊन तो सेकंड रूट चाचपडून बघू शकतो, की आपण कुठपर्यंत त्या रूटवर करू शकतो. कारण त्यामध्ये बऱ्यापैकी पायऱ्या आहेत. म्हणजे झाडी वगैरे उगवलेली आहे, पण दगडाच्या पायऱ्या बऱ्यापैकी दिसतात आणि तिकडून आपण नक्कीच करू शकतो. सो इन फ्युचर बघूया जर कधी प्लॅन जमला, तर मग करायला हरकत नाही तिकडून. बाकी प्रेझेंटेशन छान होतं प्रतीक. कुणाला काही आणखी प्रश्न असतील तर मी विचार. काय बोलतोय विनायक? हां, बोल गौरव. विनुदा हा म्हणजे मी तर आय थिंक तिकडे 3 ते 4 वेळा जाऊन आलोय. तर हां, हां. ओव्हरऑल श्रीकांत बोलत होता त्याप्रमाणे तसा तर तो म्हणजे तुम्ही ज्या सीझनला जाल ना तर तसा तो वेगवेगळे रूट तयार होतात तिकडे. म्हणजे तुमचं आय थिंक तुम्ही बघितलं असेल जो प्लॅटू तुम्हाला लागलेला ऑलमोस्ट तुम्ही पायऱ्या यायच्या थोडा आधी खाली तर तिकडे वगैरे जनावरं वगैरे तिकडे येत असतात. त्यामुळे एवढे रूट तयार होतात पावसाळा सोडून. पावसाळ्यात एकच रस्ता असतो, पण पावसाळा सोडून एवढे रूट तयार होतात तर तिकडे जायला हरवू शकतो माणूस म्हणजे असं. आणि तिकडे ऑलमोस्ट म्हणजे पावसाळ्यात बघण्यासारखं आहे. फक्त शनिवार रविवार किंवा सुट्टीचा दिवस वगळून जर गेलं ना तर खूपच चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला जो अप्पर वैतरणा असेल किंवा मिडल वैतरणा 2 धरण दिसतात. एक दुसरीकडून तुम्ही आले नसाल तो. आणि वर गेल्यानंतर जर धुकं असेल ना तर धुक्यात तुम्हाला त्या पायऱ्यांवरनं जायचा अनुभव म्हणजे मी पहिल्यांदा आय थिंक 2015 गेलेलो ना तेव्हा घेतलेलं. म्हणजे पूर्ण धुकं होतं. पूर्ण पायऱ्या दिसत पण नव्हत्या, फक्त आवाज येत होता. आणि रिटर्न येताना पूर्ण क्लिअर झालेला. म्हणजे तो अनुभव म्हणजे तुम्ही बघू म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही. म्हणजे जर असा पावसाळ्यात खूप चांगला अनुभव येतो. आणि वर म्हणजे पावसाळ्यात खरंच चांगलं आहे. फक्त ते सॅटर्डे संडे आणि सुट्टीचा दिवस अजिबात जाऊ नये. आणि गौरव तू एकदा ग्रुप सोबत गेलेला तेव्हा काहीतरी रस्ता तुम्ही भटकले होते. तू मला सांगितलं होतं. तो थोडा अनुभव सांग. आमच्यासोबत म्हणजे तेच ते आता कारण आमचा एक ग्रुप होता दुसरा आमच्या आधी म्हणजे माझ्या फ्रेंडचे मित्र वगैरे जॉईन झालेला. आता आम्ही 26 जानेवारीला गेलेलो. तर त्यांनी काहीतरी 4 वाजता पहाटे स्टार्ट केलेलं. आम्ही 6-7 ला स्टार्ट करणार होतो. तर ते रूट तयार झालेलं. रोड म्हणजे आता कसं ती पूर्ण भात वगैरे कापलेला होतं ना, ते शेत वगैरे सगळं मिक्स झालेलं ना, दगडी वगैरे रस्ता कळत नाही. तर त्यांनी दिसते लाईट तसं फॉलो करायला घेतलं. पण ते आय थिंक ते जे तुम्ही बोलले ना कुठलं ब्रह्मदेवचा डोंगर जो आहे ना तो लेफ्ट साइडला हरिहर राईटला गेला ना जेव्हा सुरुवात करतो तेव्हा. येस, येस, येस. तर ते पूर्ण लेफ्टला गेलेलं पूर्ण ऑलमोस्ट. आपण सरळ जातो आणि मग राईटला जातो ना, ते पूर्ण लेफ्टला गेलेले आणि ते हरवलेले रस्त्यात. तर त्यांनी आम्हाला कॉल केला. आम्ही त्यांना खाली बोलवलं. म्हणजे ऑलमोस्ट ते 2 तासाने वगैरे आले. कारण 4ला कळतच नव्हतं ते कुठे आहेत नक्की. म्हणजे तसं हरवण्यासारखं आहे बाकी सीझनला. कारण पूर्ण नवीन वाटा तयार झालेल्या असतात त्या रोडला. कळत नाही. कारण बेस विलेज आपण जिथे थांबतो, जिकडे ते रोडला झोपडी घर वगैरे तिथून जे डोंगराचा हे सुरू होतो, जे पायवाट वगैरे किंवा जे झऱ्याचं वगैरे ठिकाण आहे ओहोळाचं आहे, तिथपर्यंत खूप वेगवेगळे रूट तयार होतात मध्ये. ते कळत नाही इतर वेळी. म्हणजे जरी तुम्ही बेसिकली कसं आहे ना गौरव, त्या रूट मध्ये पावसाच्या रूट मध्ये तो पूर्ण वॉटरफॉलच आहे पूर्ण. त्यामध्ये ते पाणी असणार बेसिकली. तर त्यामुळे पाणी असल्यामुळे
नक्कीच दुसरे मार्ग तयार होणार होते. कारण की तुम्ही त्या नाही, पाण्यातून नाही, नाही. कंटिन्यूअस पावसाळ्यात कसं असतं माहितीये का? पावसाळ्यात कसं वर मी तुला बोललो ना, ते एक जनावरं वगैरे जात असतात ना, तर एकच रूट तयार झालेला असतो. 1 ते ओके. 2. पण आत्ताचं सीझन असं आहे ना, की ते खूप रूट म्हणजे त्यांनी आय थिंक शेती वगैरे चालू असते म्हणजे आपण बोलतो ना बांध वगैरे असतं. तर बांधावरूनच आपण प्रॉपर वगैरे त्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जातो. पण आत्ता कसं आता शेतातनं जातं, कोण इकडून-तिकडून जातं. त्यामुळे भरपूर रूट तयार होतात. त्यामुळे ते थोडं हरवण्यासारखं येताना पण खाली तेवढं भाग म्हणजे तसं जर तुम्ही रेग्युलर ट्रेक वगैरे कुठे जात असाल तर तुम्हाला अंदाज येईल की कुठल्या रूटने जायला पाहिजे. पण जर एखादा बरोबर, नवीन बरोबर. असेल नवीन हं. असेल तर थोडासा चुकामुक होऊ शकतो. हां, म्हणजे तो स्वतः कन्फ्यूज होतो किंवा दुसऱ्याला पण असं कन्फ्यूज करू शकतो. नाही, ते म्हणजे तुमच्या बेस्ट जजमेंट वरतीच आहे. म्हणजे शेवटी हां, बरोबर. कारण आपल्याला राईटला किल्ला दिसतो आणि आपण सरळ जात असतो. बरोबर, तर बरोबर, उगाच बरोबर. लेफ्ट घेऊन कुठे एक्झॅक्टली. यूज नाहीये असं. म्हणजे थोडंसं लेफ्टला जाऊन मग परत राईटला जावं लागतं. हां, बरोबर. हां, थोडंसं. जास्तच हां. लेफ्टला गेलं का ते दुसऱ्या डोंगरावर जातं. बरोबर, आय बरोबर, थिंक ते बरोबर. फेनीच्या वगैरे जात असेल. परफेक्ट, परफेक्ट. अंकुश तू काही बोलत होता. अंकुश बोलून घे तू, मग हा व्हिडिओ लावूया आपण तो. हां, म्हणजे माझा असा प्रश्न होता, की जसं तुम्ही म्हणाला ना, ऑन द वे असं काही मार्किंग्स नाही आहेत का? जसं की काहीतरी मार्किंग्स आहेत ना, ट्रेकर्स लावलेले, खिंडी वगैरे काहीतरी असं? आता हे इकडे कसं आहे, हा जो किल्ला आहे ना, हे खालचं जे निरगुडपाडा गाव आहे ना, त्यापासून बऱ्यापैकी म्हणजे जसं प्रतीकने पण सांगितलं, 1 ते 1.5 तासामध्ये तुम्ही एकदम किल्ल्याच्या पायऱ्यांच्या जवळ येऊन पोहोचता. सो त्यामुळे तो रस्ता छोटा असल्यामुळे तिथे एवढ्या मार्किंग्स वगैरे नाहीयेत आणि सीझनमध्ये खूप गर्दी असते. आता हा जो गौरवने एक्सपिरियन्स सांगितला ना, त्यामध्ये नोट करायचा पॉइंट हा होता, त्यांनी पहाटे 4ला सुरुवात केलेली. सो अंधारामध्ये तुमचा बेसिक सिंपल जरी रस्ता असेल ना, तर तो रस्ता देखील तुम्ही चुकू शकता. ते ते इश्यू असतात. सो जर तू उजेडात गेला ना, तर चुकण्यासारखं काही नाहीये, कारण किल्ला तुझ्या समोर दिसतच असतो. ऑफकोर्स तो राइट हँडला असतो आणि पायवाटा भरपूर जरी असल्या विचारण्यासारखं तरी पण भेटतं तुला तिकडे. हां, तिथे लोकं मिळतील आणि एक उजेड असेल, तर तुला फक्त डोक्यात हेच ठेवायचंय, की आधी मला सपाट डोंगरावर जायचंय आणि त्या सपाट डोंगरावरून मी राईटला गेलो, की तुला डायरेक्ट किल्ला दिसतो. सो तू फाटे जरी फुटले आणि तू भरकटला तरी एक लाँग कट वगैरे घेऊन तू परत पठारावर येऊ शकतो. फक्त उजेड पाहिजे. अंधारामध्ये ऑफकोर्स रूट पूर्ण वेगळे वाटतात आणि त्यामुळे चुकायचे चान्सेस आहेत. उजेड असला तर तेवढं चुकण्यासारखं नाहीये. म्हणजे तुम्ही रस्ता भरकटून परत तुम्ही योग्य रस्त्यावर येऊ शकता. अच्छा, अच्छा. ठीक. अंकुशच्या पॉइंटला मला अजून एक छान असं ऍडिशन करावे वाटते. कालच आम्ही जे सेशन जर तुम्ही ऐकलं असेल, मयूर सरांनी पाठवलं होतं, अजय ढमढेरे सरांचं, ते पण काल सांगत होते, की त्यांनी ट्रान्स सह्याद्रीची मोहीम 1986-85च्या दरम्यान काहीतरी केली. तर तेव्हाचा त्यांनी अनुभव सांगितला. आवाज येतोय ना माझा? तर त्याच्यामध्ये ते सांगत होते, की जर तुम्ही म्हणजे किती एक्सपिरियन्स ट्रेकर जरी असाल आणि त्याच मार्गाने तुम्ही परत-परत त्या किल्ल्यावरती किंवा त्या घाटवाटेवरती जरी गेलेला असाल, तरीही चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण की डिपेंड्स ऑन द तो सीझन कुठला आहे, पावसाळा आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे, कुठला आहे, त्याच्यावरती ते डिपेंड करतं. बऱ्याचशा ज्या खाणाखुणा असतात त्या ऋतूनुसार चेंज होतात. परत काही जास्त ते अंधार किंवा उजेडावरती पण डिपेंड असतं. तुम्ही कुठल्या वेळेला किल्ला चढताय, हे पण खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि हे त्या सरांनी काल त्यांच्या त्या सेशनमध्ये सांगत होते. जर तुम्ही ट्रान्स सह्याद्रीची मोहीम करताय तर तुम्हाला म्हणजे अनुभव कुणाचे जर घेताय म्हणजे एक्सपिरियन्सचा कुणाचा उपयोग करत आहे, तर ते पण बघा की त्यांनी कुठल्या सीझनमध्ये, कुठल्या वेळेमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी, रात्री कधी त्याचा त्या मार्गाचा वापर केलाय. कारण की त्याच्यावरूनच तुम्हाला खाणाखुणा इंडिकेट करणं इझी होतं. अजून हा व्हिडिओ पाहूयात आपण. पुन्हा एकदा काय असेल तर चालू कर. त्या चढल्यानंतर जो तुम्हाला दरवाजा वगैरे लावलेला दिसतोय ना, भेटला असेल विनायक. तो आय हां, थिंक हां. आत्ताच जानेवारीमध्येच लावलेला. हो, 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 हो. हो. रिसेंट त्यांनी दरवाजा पूर्ण लावला. वर वगैरे घेऊन गेलेले एवढं दोर वगैरे बांधून. येस. हा जो व्ह्यू आहे हा पहिल्या आता दिसतोय बघा पॉज केला तिथे एक छोटीशी गुफा पण दिसते आपल्याला. त्या वरती चढताना त्या पॅचमध्ये तो मुलगा बसलेला दिसतो आपल्याला. म्हणजे तो चढून वरती त्या गुफेमध्ये गेलेला आहे.
व्हिडिओ हे होतोय प्ले करून दाखवतो. प्रतीक, हम्म. व्हिडिओ शेअर करताना ते शेअर कंटेंटच्या इथे जो ऑप्शन येतो ना, हम्म. तिथे एक ऑप्शन मध्ये मोशन वाला ऑप्शन आहे बघ, तो सिलेक्ट कर, त्याने व्हिडिओ कंटिन्युअस चालेल. एक मिनिट स्टॉप करून परत करू का मग? हा, स्टॉप कर आणि शेअरला गेलास ना, शेअर कंटेंट हम्म. सिलेक्ट केलंस की तिथे एक तिथं ऑप्शन वरती आहे, हा. हा, ऑप्टिमाइज फॉर टेक्स्ट अँड इमेजेस, आणि दुसरा ऑप्शन आहे ओके ऑप्टिमाइज फॉर मोशन अँड व्हिडिओ. तो ऑप्टिमाइज फॉर मोशन अँड व्हिडिओ सिलेक्ट कर ओके ओके केलं. आणि मग व्हिडिओ रन कर. आता दिसतो ना? अजून स्टार्ट नाही झालाय, दिसेल, थांब. आता स्टार्ट कर. Welcome to my new video. In this video, we will see the थोडा parts of बफर होतोय. that are rarely or never seen by anyone. या फोटोमध्ये दिसतंय बघा, थोडा व्हिडिओमध्ये तिथे खाली बेसला म्हणजे बांधकाम विटा दगड रचून केलेला आहे असं दिसतं. म्हणजे हा किल्ल्याचाच भाग आहे हे क्लिअर आपल्याला लागतं. Okay. काय नाही बरं असतं. त्यांच्याकडे गोप्रो नव्हता, नाहीतर भारी आला असता. काय त्यांनी जे कष्ट हा केले ते व्हिडिओ खूप छान आहे. हा व्हिडिओ युट्यूबवर बघा नक्की. नक्की बघा. किल्ला सिक्रेट रूट वगैरे असं टाकलं तर युट्यूबवर एक 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे छोटा. इथे थोडं बफर होत आहे म्हणून दिसत नाहीये, पण या व्हिडिओमध्ये नक्कीच तो सेकंड रूट त्यांनी बऱ्यापैकी कव्हर केलाय. तर तो बघायला भरपूर चांगला आहे आणि मला वाटतं क्लिक शेवटी नक्की ते होऊ चढून शकतो. शेवटी ते चढून वरती पण गेलेत मला वाटतं. एकदम हो हो शेवटचा जो बॅच हो, होता तो पण चढून वरती गेले. सेकंड रूटने पूर्ण त्यांनी खालून वरपर्यंत ट्रेक केलाय हा. पडलं रे? पायऱ्या दिसून येतात. दगड पडलेला दिसतो, पडझड झालेली दिसते मध्ये. अशी नळी टाईप रस्ता आहे हा. पूर्णपणे हा तो एंट्रन्स आहे त्या जे भुया आहे ना पहिलं त्यांचं. इथला इमेज घेतला तुम्ही. आपण तिथे वरती गेल्यावर पण एक ग्रुप भेटला होता नाही का, तुम्ही रस्ता चुकलेत म्हणून सांगणारे होतो. बऱ्याच लोकांना माहितच नाही की इकडे काय आहे. ओके.
मला वाटतं विनायक रॅपअप करायचे कोणाचे क्वेश्चन असेल तर. मला काही असतील आणखी डाऊट्स तर विचारा ना, तर मग आपण रॅपअप करूया. जत्रा बघायला जायचं काय वर्षी पावसाळ्यात मग? हा, पावसाळ्यात कोण नसेल यावेळेस. नक्कीच जाऊ शकतो.